स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का? नमस्कार मित्रांनो. गुरुचरित्रामध्ये 35व्या अध्यायात सांगितले आहे की स्त्रिया किवी मंत्रहीन शुक्राचार्य कैसे झाले, विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागली चरणासी करुणा वचने करुणिया, श्री गुरु सांगता तियसी पूर्वकथा आहे ऐसे. शुक्राचार्य, दमयंती आणि बृहस्पती पुत्र कच यांची मंत्र षटकर्णी कसा केला ही गोष्ट आली आहे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारायण करू नये असे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी सांगितले आहे. पारायणासाठी ज्या गोष्टीचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वचनाची विवक्षित पद्धत आहे. पण एक सांगा, जे करू नये तेच का आपल्याला करायचे असते? स्त्रियांनी स्त्रीधर्म पाळावा, पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा, ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नव्हे. स्त्रियांवर मौजीबंधन संस्कार, शास्त्राध्ययन, अधिकारप्राप्ती झालेली नसते. त्यांच्या शरीरात असलेल्या अंडकोशाला बीजमंत्रांनी, मंत्रांच्या सामर्थ्याने, उच्चारवाने आघात होऊ शकतो. स्त्रियांना मंत्राधिकार नसतात. संध्यावंदनाचा अधिकार नसतो. मग संकल्प कसा सोडणार? यांनी गुरुचरित्र ऐकावे, वाचू नये. तसेच सप्तशती देखील वाचू नये. शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय 26 वेदरचना, 36 कर्ममार्ग हे अध्याय त्यांनी देखील ऐकू देखील नाहीत. त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आलेले आहेत. स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाहीत. त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते. वैदिक काळात गार्गी, मैत्रेयी आदी स्त्रियांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजवले होते. अध्ययन, सहशिक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचेच हे दाखले आहेत. हरित संहिताच्या अनुसार महिला 2 प्रकारच्या असतात, ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. यातल्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रियांनी शास्त्रानुसार सारे संस्कार करून त्या वेदाध्ययन करण्यास पात्र होत्या. त्या अजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. सद्योवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप कर्मे करत होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रिया शांभवोपाय दीक्षाधिकारी या पात्रतेतील होत्या. काव्य रचना, त्याग, तपस्या द्वारा त्यांनी ऋषी भाव प्राप्त केलेला होता. त्यांना मंत्रांचा साक्षात्कार झालेला होता. त्यांनी ऋग्वेदातील अनेक सूक्त सिद्ध केले होते, साक्षात्कृत केले होते. उदाहरणार्थ, ऋग्वेद दशम मंडळातले 39वे सूक्त तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचे आहे. ऋग्वेदातील 1:27-7 व मंत्र ऋषिका रोमाशा यांचे आहे. 1:5-29 व मंत्र ऋषिका विश्वरा यांचा आहे. 1:10-45 व मंत्र इष्ठा इंद्राणी यांचा आहे. 1:10-159 व मंत्रिका ऋषिका आपला यांचा आहे. तसेच सूर्या नावाची देखील एक ब्रह्मदिनी ऋषिका होती. अगस्त्य ऋषी पत्नी लोपामुद्रा सती यांनी देखील आपल्या पतीबरोबर सुक्तांचे दर्शन केले होते. या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते. त्या वेद उपनिषद जाणत होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या देवात प्रसन्न करून घेत होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत. एवढा अधिकार त्यांना मिळवला होता. वेदकाळातील आदिती, उषा, इंद्राणी, इला, सिनीवाली, प्रश्नी या सुप्रसिद्ध देवश्री, ब्रह्मश्री ऋषिका होत्या. यात आदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे. या साऱ्या सर्व शक्तिमती विश्व ही तैष्णी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या. यांच्याशिवाय दिती, सीता, सूर्या, वाक, सरस्वती यांचे देखील स्तवन होते. याचा निष्कर्ष म्हणजे जर आजच्या काळात या अधिकारापर्यंत पोहोचण्याची क्षमता आणि शास्त्रसंमत विधिवत ज्ञानपिपासा असलेल्या अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास, गुरुचरित्र वाचण्यास, सप्तशती वाचण्यास काहीच हरकत नाही. जर स्त्रियांनी रजोनिवृत्ती झाली असेल तर विटाळ होत नसल्यामुळे त्याही पारायण करू शकता.
याशिवाय श्री टेंबे स्वामींनी स्पष्टपणे नमूद केले आहे की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये, तर ते ऐकावे, शिवाय नवनाथ पारायण करावे असेही सांगितले आहे. सर्व माता भगिनींना विनंती आहे की आजच्या तारखेत श्री टेंबे स्वामी महाराजांच्या शब्दापुढे जाण्याची योग्यता असलेला एकही व्यक्ती नाही, या गोष्टीचा विचार जरूर करावा. तर मित्रांनो, खरंच तुम्ही व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे काय खरंच आपल्यामध्ये एवढी तत्परता किंवा एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही आहे. त्यामुळे जर गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये, तर जर तुम्ही कोणी गुरुचरित्र वाचत असाल तर तुम्ही त्या अधिकारापर्यंत नसाल तर तुम्ही गुरुचरित्र वाचू नये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.